नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचे स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 नोव्हेंबर। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने साखर कारखाना प्रोत्साहन योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र। तर महाराष्ट्र राज्य सरकारने साखर कारखाना प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे। कधी सुरू केलेली आहे? तर बघा 12 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे। तर सहकारी आणि खाजगी या दोन्ही प्रकारच्या साखर कारखान्यांसाठी ही योजना असणार आहे। या योजनेचा उद्देश आहे कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि गुणवत्ता वाढवणे। ही जी योजना आहे, ही योजना आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि सहकारी साखर उद्योगाच्या हीरक महोत्सवाच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली आहे। ही योजना 9 प्रमुख पॅरामीटर्सवर आधारित वार्षिक मूल्यांकनाद्वारे सर्वोत्तम कारखान्यांना सन्मानित करणार आहे। म्हणजे यामध्ये 9 प्रमुख पॅरामीटर्स मूल्यांकन करण्यासाठी 9 पॅरामीटर्स आहेत। हे कोणते आहेत बघा? तर यामध्ये सलग 3 वर्ष वेळेवर MRP, साखर वसुली, प्रति हेक्टर जास्त उत्पादन देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि सर्वात मोठ्या क्षेत्राचे कव्हरेज, कमी कार्बन उत्सर्जन आणि उच्च कार्बन क्रेडिट, सरकारी कर्जाची वेळेवर परतफेड, कामगार मर्यादा आणि वेतन वितरण आणि अचूक आर्थिक व्यवस्थापन या 9 प्रमुख पॅरामीटर्सचा समावेश असणार आहे। MRP साठी 15 गुण देण्यात येणार आहेत। आर्थिक व्यवस्थापन आणि कर्मचारी मर्यादा यासाठी प्रत्येकी 5 गुण आणि इतर मुद्द्यांसाठी प्रत्येकी 10 गुण दिले जातील। राज्य सरकारने या योजनेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास विशेष महत्त्व दिले आहे। पीक निरीक्षण, उत्पन्न अंदाज आणि संसाधन व्यवस्थापन यासाठी AI वापरणाऱ्या कारखान्यांना अधिक गुण मिळणार आहेत। कमी कार्बन उत्सर्जन आणि जास्त कार्बन क्रेडिट्स मिळवणाऱ्या साखर कारखान्यांना 10 गुण देऊन शाश्वत औद्योगिक पद्धतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे। या योजनेअंतर्गत उच्च कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना दरवर्षी पुरस्कार दिले जातील। पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी द्विस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। तर आता या समित्यांची रचना कशी असणार आहे बघा? तर प्रोत्साहनपात्र कारखान्यांची निवड 2 स्तरावरील समित्यांमार्फत केली जाईल। यामध्ये पहिली असणार आहे छाननी समिती। याचे अध्यक्ष असणार आहेत पुण्यातील साखर विभागाचे साखर आयुक्त। सदस्य असतील पुण्यातील साखर विभागाचे सहसंचालक, हे सदस्य सचिव असतील, आणि साखर आयुक्तालयाचे वित्त आणि प्रशासन विभागाचे संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे प्रतिनिधी, तसेच अर्थव्यवस्था, अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रातील 2 तज्ज्ञ हे याचे सदस्य असणार आहेत। दुसरी समिती असणार आहे निवड समिती। याचे अध्यक्ष असणार आहेत राज्याचे सहकार मंत्री। सदस्य असणार आहेत राज्यमंत्री सहकार, प्रधान सचिव आणि साखर आयुक्त आणि साखर उपसचिव। या समितीमार्फत निवडलेल्या कारखान्यांपैकी 3 सहकारी आणि 3 खाजगी साखर कारखान्यांना राज्यस्तरावरती पुरस्कार देण्यात येणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली। 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा हा नवी दिल्लीतील प्रगती मैदानवरील भारत मंडपम येथे सुरू झाला आहे। मेळाव्याचे उद्घाटन हे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जतीन प्रसाद यांनी केले। 2025च्या मेळ्याची थीम आहे एक भारत श्रेष्ठ भारत। हा व्यापार मेळा 14 दिवस चालणार आहे। याचा कालावधी काय असणार आहे बघा? 14 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2025 या काळात हा मेळा आयोजित करण्यात आलेला आहे। झारखंड या वर्षीचे फोकस राज्य म्हणून निवडण्यात आलेले आहे। उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि बिहार ही या मेळ्याची भागीदार राज्य असणार आहेत। या मेळ्यात देशविदेशातील विविध उद्योग, कंपन्या, MSMEs आणि स्टार्टअप्स आपली उत्पादने व नवसंशोधन सादर करतील। व्यापार, गुंतवणूक, नवउद्योग आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणारा हा देशातील सर्वात मोठा व्यावसायिक मेळा आहे। तर 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्याच्या कुंचला कैवल्य रेड्डी यांची अमेरिकेतील अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशातील 17 वर्षीय कुंचला कैवल्य रेड्डी हिची 4 वर्षांच्या अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे। हा प्रशिक्षण कार्यक्रम अमेरिकेतील फ्लोरिडा येथे 2026 ते 2029 या कालावधीत आयोजित केला जाणार आहे। कुंचला कैवल्य रेड्डी ही आंध्र प्रदेशातील निदादावेले म्हणजेच पूर्व गोदावरी जिल्ह्यातील रहिवासी आहे। हा विशेष अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रम टायटन स्पेस इंडस्ट्रीजने आयोजित केलेला आहे। तर आंध्र प्रदेशातील
17 वर्षीय कुंचला कैवल्य रेड्डी हिची अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 130व्या संविधान दुरुस्ती विधेयकाची तपासणी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदेची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अपराजिता सारंगी. नोव्हेंबर 2025 मध्ये 130वे संविधान दुरुस्ती विधेयक 2025, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2025 आणि केंद्रशासित प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2025 यांचे परीक्षण करण्यासाठी संसदेची संयुक्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भाजप खासदार अपराजिता सारंगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा समिती कशासाठी स्थापन करण्यात आलेली आहे, तर 3 विधेयक आहेत. कोणते? 130वे संविधान दुरुस्ती विधेयक 2025, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2025 आणि तिसरे आहे केंद्रशासित प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2025 यांचे परीक्षण करण्यासाठी ही संसदेची संयुक्त समिती आहे आणि याचे अध्यक्ष असणार आहेत भाजप खासदार अपराजिता सारंगी. या समितीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसह एकूण 31 सदस्य असणार आहेत. यामध्ये भाजपचे 15, एनडीएतील मित्रपक्षांचे 11, विरोधी पक्षाचे 4 आणि नामनिर्देशित 1 असे 31 सदस्य असणार आहेत. या विधेयकांमधील तरतुदींचा तपशीलवार अभ्यास करणे आणि संसदेला अहवाल सादर करणे हे समितीचे उद्दिष्ट आहे. या विधेयकातील मुख्य तरतूद अशी आहे की जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री गंभीर आरोपावरून सतत 30 दिवस कोठडीत किंवा अटकेत असतील तर त्यांना पदावरून काढून टाकता येईल. आणि याचे परीक्षण करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे, ज्याच्या अध्यक्ष असणार आहेत भाजप खासदार अपराजिता सारंगी. नेक्स्ट आहे भारत सरकारने कोणत्या समुदायाच्या पारंपरिक वाद्यांसाठी GI टॅग प्रदान केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लेप्चा. नोव्हेंबर 2025 मध्ये भारत सरकारने सिक्कीमच्या पारंपरिक लेप्चा वाद्य तुंगबुकला GI टॅग दिला आहे. लेप्चा हे लोकसंगीताचा एक भाग असलेले 3 तारांचे वाद्य आहे. तुंगबुक हे काय आहे, तर लोकसंगीताचा एक भाग असलेले 3 तारांचे वाद्य आहे. आणि दुसरे आहे पुमटोंग पुलित, हे बांबूंपासून बनवलेली बासरी आहे ज्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. दोन्ही वाद्ये लेप्चा समुदायाच्या परंपरेशी आणि लोकसंगीताशी खोलवर जोडलेली आहेत. तर कोणती 2 आहेत? लेप्चा या समुदायाचे 2 संगीत वाद्य आहेत, तुंगबुक आणि पुमटोंग पुलित. तर या दोन्हीला GI टॅग देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच सायबर भारत सेतू कार्यशाळा कोठे सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा. त्रिपुराच्या माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालयाने भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने सायबर भारत सेतू राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव आयोजित केला होता. ही 2 दिवसांची कार्यशाळा 11 आणि 12 नोव्हेंबर 2025 रोजी आगरतळा येथील प्रज्ञाभवन येथे झाली. त्रिपुराच्या सायबर जागरूकता आणि सुरक्षा क्षमतांना बळकटी देण्याचे उद्दिष्ट होते. थीम होती सायबर भारत सेतू ब्रिंजिंग स्टेट्स सिक्युरिंग भारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय सैन्याने ब्रह्मशिरा हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता? ब्रह्मशिरा सराव तर कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. गुजरातमधील रण आणि खाडी क्षेत्रात भारतीय सैन्याने ब्रह्मशिरा सराव आयोजित केला होता. कालावधी होता 11 ते 13 नोव्हेंबर 2025 दरम्यान. हा जो सराव होता हा सराव त्रिशूल या त्रिसेवी सरावाचा एक भाग आहे. त्रिसेवा सराव कोणता होता? त्रिशूल. यामध्ये भारतीय लष्कर, भारतीय नौदल, हवाई दल या तिन्ही सेनांचा समावेश होता. तर बघा ब्रह्मशिरा या सरावामध्ये लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल आणि BSF यांनी भाग घेतला. या सरावाचा उद्देश जमीन, समुद्र आणि हवेत संयुक्त क्षमता प्रदर्शित करणे हा होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉलिन्स डिक्शनरीने कोणता शब्द 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाइब कोडिंग. कॉलिन्स डिक्शनरीने वाइब कोडिंग या शब्दाला 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केले आहे. हा शब्द नैसर्गिक भाषेचा वापर करून संगणक कोड तयार करण्याच्या उद्योन्मुख सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पद्धतीचे प्रतिनिधित्व करतो, जे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराचे प्रतीक आहे. हा शब्द दैनंदिन जीवनात AIच्या वाढत्या प्रसाराचे आणि त्याच्या प्रवेशाचे प्रतीक आहे. या शब्दाला सुंदर पिचाई आणि गॅरी टॅन यासारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी अधोरेखित केलेले आहे. तर कॉलिन्स डिक्शनरीचा 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द कोणता आहे? वाइब कोडिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15वा.
जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2026 जर्मन वॉच या कंपनीने प्रकाशित केलेला आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी याचे हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. हवामान आपत्तीचा म्हणजेच पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या देशांवरील मानवी व आर्थिक परिणाम याचा यामध्ये अभ्यास केला जातो. कोणत्या कालावधीसाठी आहे तर यामध्ये दीर्घकालीन कालावधीसाठी म्हणजेच 1995 ते 2024 पर्यंत मूल्यांकन करण्यात आले आणि वार्षिक 2024 या वर्षासाठी. ब्राझीलमधील बेलेम येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेमध्ये जर्मन पर्यावरणीय थिंक टँक जर्मन वॉचने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. 1995 ते 2024च्या दीर्घकालीन हवामान जोखीम निर्देशांकामध्ये भारत जागतिक स्तरावर 9व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी हा 8व्या स्थानावर होता, म्हणजेच आता 9व्या स्थानावरती गेलेला आहे. यामध्ये सुधारणा झालेली आहे. 2024च्या वार्षिक निर्देशांकात ते 10व्या स्थानावरून 15व्या स्थानावर पोहोचलेले आहे. अहवालात भारताचे वर्णन हे सतत हवामान धोक्यांना तोंड देत असल्याचे केलेले आहे. गेल्या 30 वर्षात झालेल्या 430 गंभीर हवामान घटनांमधील डेटावर आधारित ही रँकिंग आहे, ज्यामुळे 80,000हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. अंदाजे $170 अब्ज आर्थिक नुकसानही झालेले होते. 1995 ते 2024 पर्यंत जगभरात 9,700 प्लस आपत्ती आल्या. त्यामध्ये 8,32,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 9,700हून अधिक तीव्र हवामान घटनांमुळे $4.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झालेले आहे. 1995 ते 2024 यामधील सर्वाधिक प्रभावित देश पहिल्या क्रमांकावरती आहे डोमिनिका, दुसरा आहे म्यानमार, तिसरा होंडुरास, चौथ्या क्रमांकावरती आहे लिबिया, 5व्या क्रमांकावरती आहे हैती, 6वा ग्रेनेडा, 7व्या क्रमांकावरती फिलिपिन्स, 8व्या क्रमांकावरती आहे निकाराग्वा, 9व्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश आणि 10व्या क्रमांकावरती आहे बहामास. तर बघा 2024 मध्ये सर्वात जास्त प्रभावित देश, फक्त 2024 या एका वर्षासाठी सर्वात जास्त प्रभावित देश कोणते आहेत तर पहिल्या क्रमांकावरती आहे सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, दुसऱ्या क्रमांकावरती आहे ग्रेनेडा आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे चाड. तर यामध्ये आपला भारत देश आहे 15व्या क्रमांकावरती. नेक्स्ट आहे राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या संस्थेने विकसित केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IIT बॉम्बे. नोव्हेंबर 2025 मध्ये IIT बॉम्बेने राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप विकसित केलेला आहे. कोणत्या मिशन अंतर्गत राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत आणि कोणी विकसित केलेला आहे तर IIT बॉम्बे. IIT बॉम्बेच्या पीक्वेस्ट ग्रुपने हा मायक्रोस्कोप विकसित केलेला आहे. हे मायक्रोस्कोप खोलीच्या तापमानावर नॅनोस्केल चुंबकीय क्षेत्रांची प्रतिमा तयार करण्यासाठी हिऱ्यातील नायट्रोजन वॅकन्सी केंद्राचा वापर करते. यामुळे न्यूरोसायन्स, मटेरियल सायन्स आणि सेमीकंडक्टर चाचणी यासारख्या क्षेत्रात प्रगत संशोधन शक्य झाले आहे. क्वांटम सेन्सिंग तंत्रज्ञानातील ही भारताची पहिली पेटंट केलेली कामगिरी आहे. हे उपकरण नॅनोस्केलर चुंबकीय क्षेत्राचे 3D इमेजिंग करू शकते. हे उपकरण हिऱ्यामध्ये असलेल्या एका विशेष बिंदूच्या मदतीने काम करते. त्याचे काम चुंबकीय क्षेत्राचे निरीक्षण करणे आणि त्याचे छायाचित्रण करणे हे आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. नोव्हेंबर 2025 मध्ये बुसान येथे झालेल्या 2025च्या अपेक शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासन आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी याची स्थापना करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे फिटनेस आणि एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाने वॉक टू मार्स मोहीम सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त अरब अमिराती. संयुक्त अरब अमिरातीने नोव्हेंबर 2025 मध्ये वॉक टू मार्स मोहीम सुरू केली. ही मोहीम अबुधाबी 2026 ओपन मास्टर्स गेम्स पूर्वी फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी राबवली आहे. UAEच्या 54व्या राष्ट्रीय दिवसानिमित्त लोकांनी मिळून 54 दशलक्ष किलोमीटर चालण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 54 दशलक्ष किलोमीटर हे पृथ्वी ते मंगळ यामधील सरासरी अंतर दर्शवते. या मोहिमेमध्ये लोक चालणे, धावणे, सायकल चालवणे किंवा पोहणे अशा क्रियाकल्पांद्वारे सहभाग नोंदवू शकतात. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दैनंदिन शारीरिक क्रियाकल्प, फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा असणार आहे. नेक्स्ट आहे न्यूरोटेक्नॉलॉजीसाठी जगातील पहिली जागतिक नैतिक चौकट कोणी स्वीकारली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युनेस्को. युनेस्कोने न्यूरोटेक्नॉलॉजीसाठी जगातील पहिली जागतिक नैतिक चौकट स्वीकारली आहे.
ती 12 नोव्हेंबर 2025 पासून लागू झाली आहे। या चौकटीचा प्रमुख उद्देश आहे मानवी मेंदू आणि मज्जातंतू डेटाचे संरक्षण करणे। मानसिक गोपनीयता आणि विचार स्वातंत्र्य जपणे हे या धोरणाचे मुख्य तत्व आहे। या चौकटीमुळे व्यक्तीच्या विचारांचा, भावना किंवा मेंदूतील सिग्नल्सचा गैरवापर रोखला जाईल। न्यूरोटेक्नॉलॉजी ही अशी साधने किंवा प्रक्रिया आहेत जी थेट मानवी मेंदू आणि मज्जासंस्थेशी जोडली जातात। नेक्स्ट आहे भारतातील पहिले प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 कोणत्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंजाब। नोव्हेंबर 2025 मध्ये भारतातील पहिले प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेले आहे। या ऑडिटचे मुख्य उद्दिष्ट प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणाऱ्या कंपन्यांना जबाबदार धरणे हे होते। हे ऑडिट पंजाबमधील 6 प्रमुख शहरांमध्ये करण्यात आले। ही शहरे कोणती होती बघा? मोहाली, जालंधर, लुधियाना, अमृतसर, पटियाला आणि बठिंडा या 6 शहरांमध्ये हे ऑडिट करण्यात आले। या ऑडिटमध्ये असे आढळले की 14 प्रमुख राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या पंजाबमधील सुमारे 59% नॉन रिसायकल प्लास्टिक कचऱ्यासाठी जबाबदार आहेत। कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या प्लास्टिक पॅकेजिंगचे संकलन आणि व्यवस्थापन कसे करावे यासाठी त्यांना कालमर्यादा आणि व्यवहार योजना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या क्रमामुळे एक्सटेंड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास मदत मिळणार आहे। नेक्स्ट आहे भारतीय हातोडा फेकणारे खेळाडू मंजू बाला याच्यावर किती वर्षांची बंदी घालण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 वर्ष। भारतीय हातोडा फेकणारी खेळाडू संजू बाला हिच्यावरती 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे। राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या शिस्तपालन समितीने त्याची उत्तेजक चाचणी सकारात्मक आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे। मंजू बाला हे 2014च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक विजेते आहे। तिच्यावरती जुलै 2024 ते जुलै 2029 पर्यंत बंदी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।